बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री अर्जुन जाधव लिखित कादंबरी प्रेयसी एक आठवण. प्रकरण 7. कल्पना दशरथला घेऊन रेडीमेडच्या कापड दुकानात गेली. तिला दशरथचं राहणीमान, लूक, पोशाख बदलायचा होता. ती दशरथवर खूप मनापासून प्रेम करत होती, पण उघडपणे बोलून दाखवत नव्हती. तिचं एकतर्फी प्रेम दशरथवर जडलं होतं आणि दशरथला म्हणावं तसं काहीच माहीत नव्हतं. मित्र मैत्रीण एकमेकाला भेटवस्तू देतात, आपली फ्रेंडशिप जपतात, याच विचारात तो होता. कल्पनाने दशरथला शोभतील, नीट नेटके वाटतील असे टकाटक कपडे घेतले. ते कपडे दशरथला प्रथम घालून बघायला दुकानात सांगितले. त्याने घातलेले कपडे पाहती क्षणभर उभी राहिली. डोळं भरून पाहिलं, हृदयात साठवून ठेवलं. कापड दुकानातून दोघेही कपडे घेऊन बाहेर पडले. बोल आता, तुला काय काय खायला हवं? इडली सांबार, मिसळ पाव? हसऱ्या मुद्रेने कल्पना पटापट बोलली. अगं, कपडे घेतलेस, तुझे झाले ना समाधान. आता वडा सांबार आणि कशाला? आज तर तू खूप खुश दिसतेस. लॉटरी लागले का? दशरथ बोलला. अजून तरी लॉटरी लागली नाही, लागायची बाकी आहे. बघूया कधी लागते. पण आज मी खूप खुश आहे. सर्व काही माझ्या मनासारखं होतंय. बोल, तू काय खाणार? तुझ्या मनासारखं काय झालंय तू सांग ना मला, मलाही कळू दे. ते नाही सांगायचं, हृदयात खोलवर लपवून ठेवायचं आहे ते. वेळ लागली की सांगेन तुला, तू वाट पाहत राहतोवर. ठीक आहे, तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस, मी वाट पाहत राहीन. वाट पाहशील ना? का नाही पाहणार? तू असं काय विचारतेस? मग तू सांग, तुला काय काय खायला पाहिजे? कल्पना दशरथकडे एकटक लावत हॉटेलमध्ये येऊन बसली आणि तिच्या मनात धडपड सुरू झाली. दशरथवर असलेल्या प्रेमाची. मी तुझ्यावर लाईन मारतोय, तुला कळत नाही. मी सांगावं म्हणते, पण पण धीरच होत नाही. दशरथ आणि कल्पनाच्या गप्पा टप्पा हॉटेलमध्ये रंगल्या. थोडंफार पोटाला खाऊन दोघंही घराच्या दिशेने परतले. घरात आल्यावर दशरथच्या डोक्यात प्रश्न निर्माण होऊ लागले. कल्पनाने इतके महागाचे कपडे का म्हणून मला भेट दिले? वेळ आल्यावर सांगेन, वाट पाहत राहा असं का म्हणाली? या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळेना. दशरथ कल्पनाकडे एक चांगली मैत्रीण म्हणून पाहत होता आणि कल्पनाही त्याला आपला चांगला मित्र म्हणून पाहत होती. पण काही दिवसांपासून कल्पनाच्या मनात प्रेमाच्या भावना दाटून येत होत्या. त्या तिला अस्वस्थ करत होत्या. तिचा दशरथवर जीव जडला होता. ती त्याला आपलासा करू पाहत होती, पण तिच्यात आय लव्ह यू दशरथ, मला तू हवा आहेस, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, असं म्हणायची हिंमत अद्याप निर्माण झाली नव्हती. दशरथ एकांकिकाही लिहित होता. त्याने सामाजिक विषयावर 1-2 एकांकिका लिहिल्या होत्या. कॉलेजचं गॅदरिंग जवळ आलं होतं. प्रत्येक वर्गातील मुलं मुली गॅदरिंगची जोरदार तयारी करत होते. कॉलेजच्या वतीने एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलं होतं. लेख वाचवा, पाणी वाचवा असे सामाजिक जीवनाशी निगडीत असणारे ज्वलंत विषय देण्यात आले होते. आपल्याही वर्गाच्या वतीने या विषयावर एकांकिका करायची असं मत कल्पना, दशरथ, पक्या, रेश्मा, सोम्या आणि त्यांच्या वर्गातील मुलामुलींचं होतं. दशरथ, तू त्या लिहिलेल्या सामाजिक विषयावरील एकांकिका जरा वेगळ्या आहेत. त्या मी वाचल्या आहेत. मागे वाचायला दिला होतास, त्या नको. लेख वाचवा, पाणी वाचवा या विषयावर 2 दिवसात लिहून तयार कर.
आपण सर्वजण मिळून त्या सर्वांच्या समोर सादर करूया. आपण जिंकूया. पक्या बोलला. पक्या तसा विनोदी कलावंतच होता. तू अशी एकांकिका लिही ज्यामध्ये सामाजिक वास्तव मांड. स्पर्धेत आपण जिंकायलाच हवं. त्यासाठी तू तुझ्या पूर्ण प्रतिभेचा उपयोग कर. रेश्मा म्हणाली. रेश्मा, का नाही जिंकणार ग आपण? जिंकणार तर आपणच. एवढा मोठा लेखक आपल्या जवळ असताना घाबरायचं का? बरोबर ना दशरथ? घे हातात लेखण्याने लिहायला बस. कल्पना बदली. कल्पनाने दशरथच्या मनात एकांकिका लिहिण्याची उमेद निर्माण केली. मी लिहितो, प्रयत्न करतो. आपण जिंकूया यासाठी मला तुम्हा सर्वांचं सहकार्य हवं. दशरथ म्हणाला. कसलं सहकार्य बोल? आम्ही सर्वजण पाहिजे ते सहकार्य करायला तयार आहोत, एका पायावर. सोम्या बोलला. एका नको, 2 पायावर उभं राहा. मी एकांकिका लिहिली की आपल्याला तालीम करावी लागेल. तेव्हा सर्वांनी हजर राहून एकांकिकेतली दिली जाणारी आपली भूमिका निर्भयपणे पार पाडायची आहे. आपल्या अंगात लपून असणारी कला जागृत करायची आहे. प्रत्येक माणसाच्या अंगी कला लपलेली असते. त्याला जागृत केलं की तो माणूस कलाकार होतो. तुमची भूमिका तुम्ही नीट बजावा, आपण जिंकलोच मग. दशरथ बोलला. त्याची मुळीच काळजी नको रे. आम्ही सर्वजण जीव ओतून तू लिहिलेल्या एकांकिकेत काम करू. कलेची कस लावू हे याचं टेन्शन तू अजिबात घेऊ नकोस. पक्या अगदी आत्मविश्वासाने जोरात बोलला. लेख वाचवा या विषयावर एकांकिका लिहायला दशरथने सुरुवात केली. त्यासाठी 2-3 दिवस कामावर दांडी मारली. एकांकिका लिहून पूर्ण केली. आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना पहिली वाचून दाखवली. कशी आहे, चांगली की वाईट यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. यश म्हणून उत्तर येताच लगेच तालीम करायला सुरुवात केली. गॅदरिंगचा दिवस उजाडला. कॉलेजच्या मैदानात भला मोठा स्टेज घालण्यात आला होता. ज्युनियर व सिनियर कॉलेजच्या मिळून 12 एकांकिका येथे सादर करण्यात येणार होत्या. त्यातून 3 एकांकिकांना पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक देण्यात येणार होता आणि 2 उत्तेजनार्थ एकांकिका निवडण्यात येणार होत्या. त्यासाठी रोख रक्कम देण्यात येणार होती. कॉलेजमधील सर्व मुलामुलींची धावपळ, पळापळ सुरू झाली. दुसऱ्यापेक्षा आपल्या वर्गाची एकांकिका कशी सरस होईल यासाठी धडपड सुरू होती. कॉलेजच्या खुल्या मैदानात सकाळपासून एकांकिका सादर करण्यास सुरुवात झाली होती. प्रत्येक वर्गातील मुलं आपल्या कलेची कस लावून एकांकिका सादर करीत होते. दशरथ व त्याच्या ग्रुपची 10व्या क्रमांकाला एकांकिका सादर करण्यात येणार होती. तोपर्यंत दशरथ सर्वांच्या एकांकिका पाहत बसला होता. त्याचा ग्रुप रंगरंगोटी करून एकांकिका सादर करायला तयार होऊन बसला होता. दशरथ व त्याच्या ग्रुपचे नाव पुकारताच त्यांच्या व्यासपीठासमोर बसल्या वर्गातील मुलामुलींनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. एकांकिका सादर झाली. एकांकिका सर्वांना आवडली. त्यातील कविता आणि घोषणा प्रत्येकाच्या हृदयाला जाऊन भिडल्या. लेख वाचवा हो, लेख वाचवा हो, लेख फुलासारखी फुलवा हो, लेख वाचवा हो. लेख तुमचा आधार, लेख तुमचा वारसदार, लेख हलतं झुलतं पान, ओठातील गान. त्या गाण्याला स्वर चढवा हो, लेख वाचवा हो. लेख पोटाचा गोळा, जणू चांदी सोन्याचा तोळा. लेखापरी करी तुम्हावर माया, त्या मायेला मायेची ऊब द्या हो, लेख वाचवा हो. तुम्हाला होता इजा, लेकीचे हृदय फाटे. तुम्हाला होता इजा, लेकीचे हृदय फाटे. डोळ्यांतील अश्रू पाहून काळीच फाटे. सारा संसार बाजूला ठेवून तुम्हासाठी तुडवीत येई रान हो, लेख वाचवा हो. लेख माया, प्रेमाचा निर्झर, त्यातून वाहते अमृताची धार. त्या धारेचा बिमोड करून गर्भपात करू नका हो, लेख वाचवा हो. दशरथची एकांकिका वेगळ्या वळणाची, आशावादी व समाज प्रबोधन, समाज जनजागृती करणारी ठरली. त्याने एकांकिकामध्ये समाजातील मुलींबद्दल वाईट असणारी प्रवृत्तीचे दृश्य मस्तपणे रेखाटली होती.
आत्तापर्यंत सादर करण्यात आलेल्या एकांकिकांपेक्षा ही एकांकिका टॉपची वाटत होती. उरल्या दोन्ही एकांकिका सादर करून झाल्या. एकांकिकांचा निकाल ऐकायला सर्वच आतुर झाले. स्पर्धा निवड समितीने निकाल जाहीर केला. प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर करण्यात आली. ते दोन्ही सिनियर कॉलेजला मिळाले. दुसरा क्रमांक जाहीर झाला, तोही सिनियर कॉलेजला मिळाला. आता प्रथम क्रमांक कुणाला मिळतोय हा निकाल ऐकण्यासाठी सर्वांचे कान एकरूप झाले. काही क्षणात पहिला क्रमांक जाहीर झाला. दशरथ व त्याचा ग्रुप अर्थात त्याच्या वर्गाला मिळाला. निकाल लागतात फटाक्याची आतषबाजी झाली. दशरथला खांद्यावर उचलून घेऊन त्याचे मित्र नाचायला लागले. दशरथचं एकांकिकेमुळे कॉलेजभर खूप कौतुक होऊ लागलं. दशरथ ज्युनियर कॉलेजचा आदर्श विद्यार्थी बनू लागला. मुंबईला येऊन 1 वर्षाच्या आत दशरथने खूप मित्रमैत्रिणी, नातीगोती जोडली. त्याला ओळखी पाळखी करून घेण्याची खूप सवय होती. त्यांच्या बोलण्यात धमक होती. माया, प्रेम, आपुलकी असल्यामुळे तो अनेकांशी सहजपणे प्रेमाचे संबंध निर्माण करीत होता. 11वीची वार्षिक परीक्षा काही दिवसावर येऊन ठेपली होती. त्यामुळे सर्वजण अभ्यासात मग्न होते. दशरथ खूप अभ्यास करीत होता. त्याला वर्गात पहिला यायचं होतं. तसं पाहिलं तर त्याला फाईट देणारं त्याच्या वर्गात कोणी नव्हतंच. तो हुशार होता, पण अहंकारी नव्हता. नाहीतर काही मुले हुशारपणाचा अहंकार माजविताना दिसतात. तो सदैव सर्वांमध्ये मिळून मिसळून राहत होता. मजा मस्ती करत होता, म्हणून तो प्रत्येकाला आपलासा वाटत होता. काही दिवसात परीक्षा झाली आणि तो वर्गात पहिला आला. दशरथ वर्गात पहिला आला. आपला जिवलग मित्र वर्गात पहिला आला म्हणून त्याच्या सर्व मित्र मैत्रिणींनी थोडीफार वर्गणी काढून पार्टी करायचं ठरवलं. पहिल्यांदा पार्टी करायला तो तयार नव्हता. ते त्याच्या विचारातही बसत नव्हतं. पण मित्र मैत्रिणींच्या विनंतीमुळे त्याला पार्टीत सामील होणं भाग पडलं. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसून जल्लोषात पार्टी साजरी करण्यात आली. पार्टीच्या मोबदल्यात त्यांच्याकडून त्यांच्या मित्रमैत्रिणीने कविता, चारोळ्या सादर करायला आग्रह केला आणि दशरथने आपल्या मित्रमैत्रिणींना होकार दिला. तिच्या पहिल्या स्पर्शांनी मी फुलासारखा फुललो. मला काहीच कळले नाही मी कधी तिच्या खांद्यावर झुललो. वाह वाह, क्या बात है, अगदी मनातलं बोललास, पुढे बोल, पक्या म्हणाला. लेक्चर चालू असताना ती मला चोरून पाहत होती. मला तेव्हाच कळलं होतं ती माझ्यासाठी झुलत होती. उगाच ती माझी पुस्तके वाचायला घेऊन जात होती. वाचण्याचं फक्त कारण होतं. ती मनापासून माझ्यावर मरत होती. अरे वा, किती छान, किती छान. मध्ये मध्ये टाळ्या वाजवून दशरथला सर्वजण दाद देत होते. त्यामुळे दशरथमध्ये जास्त उत्साह निर्माण होत होता. उत्साहाच्या भरात तो मनातील एक एक पान उलगडत होता. जब तक है जान तब तक करता रहूंगा प्यार, मानो या न मानो तू मेरी है यार. तू गोड हसलीस की माझं सारं दुःख विसरून जातो. तुझ्या गोड हसण्याने मी फुलासारखा फुलून जातो. मी पांघरावी सुगंधी फुले, तू त्यावरून अलगद चालत यावी. माझा हात तुझ्या हाती घेऊन तू थोडी प्रीत द्यावी. पहाटे पहाटे फुलासारखी फुललेली माझी प्रेयसी मला दिसते. तिला उपमा तरी किती द्याव्यात. ती माझ्यासाठी सदैव फुलबाग असते. दशरथने आपल्या मित्र मैत्रिणींचा कविता, चारोळ्या म्हणायला पाहिजे हा त्यांचा आग्रह पूर्ण केला. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये सर्वजण आटोपता कार्यक्रम करून उठले आणि आपापल्या वाटेला लागले. सर्वांचे मनोरंजन करण्यात दशरथ आघाडीवर होता. म्हणून तर सर्व मुलं मुली त्याला आदराने आपलासा करीत होते. कल्पना, दशरथ, पक्या, रेश्मा, सोम्या आणि त्यांची सर्व मित्र मैत्रिणी 12वीच्या वर्गात आली होती. आपण 11वीची परीक्षा पास होऊन 12वीत आलो आहे. आत्तापर्यंत खूप मजा केली. बघता बघता वर्ष निघून गेलं. आता मजा करून चालणार नाही.
यावर्षी भरपूर अभ्यास करावा लागणार. त्यासाठी कॉलेज सुरू होण्यापूर्वी आपण कोणत्या तरी क्लासेसला जॉईन व्हायचं असं प्रत्येकाला वाटू लागलं. शहरामध्ये आपला मुलगा अथवा मुलगी 10वी-12वीत आली की त्यांना लगेच क्लासेसला धाडायची आईवडिलांना घाई लागते. पण गावाकडील मुलं मुली कोणत्याही क्लासेसला जात नाहीत. घरचे शेतातले काम करत शिकत असतात आणि परीक्षेत टॉपला येत असतात. शहरात उलटच घडतं. क्लासेस लावून अमाप पैसा खर्च करूनही काठावर रेंगाळतात, तरी आपल्या मुलांना क्लासेसना लावायची घाई असते. दशरथनं क्लास लावायचा नाही असं मनाशी घट्ट केलं. तसे पाहिले तर क्लास लावायला त्याच्याकडे पैसेही नव्हते. कॉलेज सुरू होईपर्यंत पुस्तके घेऊन मनपूर्वक वाचत बसायचं. कॉलेज सुरू झाले की शिक्षक शिकवतात त्याकडे लक्षपूर्वक लक्ष द्यायचं. या मताचा तो ठाम होता. उगाच क्लास लावून कर्जबाजारी व्हायचं नाही. क्लास न लावता कित्येक मुलं मुली बोर्डात पहिल्या यादीत आले आहेत. आपण त्याचा आदर्श घेऊन शिकायचं. दशरथनं मनाशी चंग बांधला. कल्पना त्याला क्लास लाव म्हणून त्याच्या पाठी लागत होती. त्यासाठी आर्थिक मदत करायलाही तयार होती. पण दशरथला त्याची बात मान्य नव्हतं. हात जोडून विनंत्या करूनही दशरथ कल्पनाचे मानायला तयार नाही. त्यामुळे तिच्या नाकावर रागाची माशी बसली. दशरथ पासून तरातरा चालत दूर जाऊ लागली ती. दशरथ तिचा राग करण्यासाठी तिच्या मागे मागे धावू लागला. तू अशी रागाने जाऊ नको दूर, तुझ्या आठवणीने दाटून येतो ऊर. झाडांच्या सावलीत प्रेम गोष्टी करताना तू झुलत होतीस खांद्यावर. तेव्हा कॉलेजची पोरं बघायची उभा राहून बांधावर. अशा काव्यपंक्ती बोलत तो तिचा राग दूर करण्याचा प्रयत्न करीत होता. कल्पना काव्यप्रेमी होती. ते दशरथला चांगलं माहीत होतं. तो एक एक काव्यपंक्ती म्हणत तिच्या मागे मागे फिरू लागला. तिचा राग शांत करू लागला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.